माणसाचे कर्म ना माणसाला कधी सोडत नाहीत भाऊ, मग ते कुणीही असो. या पृथ्वीवर जो व्यक्ती, जो जीव जन्माला आलाय ना, त्यानं जे कर्म केले तर त्याची फळं त्याला भेटणार म्हणजे भेटणार. असं नाही ना होऊ शकत की तुम्ही एखादं काम केलंय आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला भेटणार नाही. भेटणार, त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटणार. आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला असं का बोललोय याच्या पाठीमागचं सुद्धा कारण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आपल्यापाशी आज जी भयकथा आलेली आहे ना, ही भयकथा याच्यावरच आधारित आहे. एक माणूस जो दुसऱ्यावर जळतो, ज्याच्यावर तो जळायचा, त्याला खाली पाडण्यासाठी या माणसानं एक विचित्र जो रस्ता आहे ना त्याच्यावर हा चालला आणि त्याला खाली पाडलं. पण मी आता सांगितलं होतं तुम्हाला की कर्मापासून कोणी सुटलेलं नाहीये. तर यानं जे काम केलं होतं त्याचं फळ याला समोर चालून भेटलं नाही. याला फळ एवढं जबरदस्त भेटलं ना की हा ते फळ भोगू शकला नाही, तो मेला माणूस. तर मंडळी नमस्कार, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर्स. तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या चॅनलवर भयकथा, हॉरर स्टोरीज, सत्य घटना किंवा मूवीजच्या स्टोरीज येतात आणि काही काल्पनिक सुद्धा गोष्टी असतात मनोरंजनासाठी. तर आपल्या कथा, आपल्या भयकथा जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर उशीर न करता आपल्या या स्टोरीला आपण सुरुवात करूयात. बघा मंडळी, ही जी स्टोरी आहे ना ही थोडी जुनी आहे. ही स्टोरी त्या काळामधली आहे ज्या काळामध्ये जर एखाद्याजवळ सायकल जरी असली ना तरी तो गावामधला श्रीमंत माणूस म्हणला जायचा. गावामधले जे टॉप 10 माणसं असतात त्यामध्ये त्याची मोजणी केली जायची की बाबा हा थोडा श्रीमंत माणूस आहे, याच्याजवळ पैसा वगैरे आहे. तवाची सायकल आताच्या GT650 सारखी आहे. जसं आता कसं GT650 असेल की त्याला वाटतं यार भाई माणूस आहे थोडा भारी आहे, तसं त्यावेळेस सायकल असायची. त्यावेळेस माणसांना तसं वाटायचं की भाई भाऊजवळ सायकल आहे म्हणून. पण ते म्हणतात ना की जीवनामध्ये जर काही गोष्टी चांगल्या होत असतील ना तर काही गोष्टी फार वाईटही होत असतात. जसं जसं तो माणूस, जसं जसं त्याचा परिवार, जसं जसं त्याची परिस्थिती दुरुस्तायला लागली, सुधारायला लागली, वर जायला लागली की आजूबाजूच्या लोकांना जळतात. असाच एक जळकुकडा माणूस होता त्या माणसाच्या आयुष्यामध्ये. आता त्या माणसाचं नाव आनंद असं होतं. त्या जळकुकड्या माणसाचं नाही आहे, ज्याच्याजवळ सायकल होती त्याचं नाव आनंद असं होतं. आणि तो घरचा चांगला माणूस होता, इज्जतदार, श्रीमंत, पैशाला कमी नाही, अशा प्रकारचा तो माणूस होता. आणि त्याचा एक सख्खा चुलत भाऊ होता ज्याचं नाव, अरे यार नाव काय होतं त्याचं, एक मिनिट मला आठवू द्या, द वरूनच होतं, हां सॉरी, दगडू असं नाव त्याचं दगडू होतं. आता दगडू म्हणजे सॉरी धोंडीबा हां, धोंडीबा नाव त्या जळकुकड्या माणसाचं होतं आणि आनंद नाव याचं होतं. आता जो आनंद होता तो पहिल्यापासूनच चांगला होता आणि त्याचा जो परिवार होता तो पहिल्यापासूनच थोडासा श्रीमंत होता. म्हणजे व्यवस्थिशीर राहायचा, प्लॅनिंग करून जे काय पैसा वगैरे आहे तो ठेवायचे, जपायचे, परिवाराला जपायचे, भांडणं व्हायचे नाही, काय नाही. ते फॅमिली एकदम स्टँडर्ड, म्हणजे असं म्हणतात ना की एक चांगली फॅमिली, शांत फॅमिली, तशा प्रकारे आनंदची चांगली फॅमिली होती. आणि जो धोंडीबा होता त्याच्या घरी असं होतं की त्याचे वडील दारू प्यायचे, घरी मारामाऱ्या व्हायच्या, आईचे वडिलाचं पटायचं नाही. मग त्या दोघांमुळं धोंडीबावर जे संस्कार पडायचे ते फार वाईट पडायचे आणि त्याचाच परिणाम धोंडीबासोबत होणार होता. धोंडोबा म्हणूया आपण सर्व. तर बघता बघता हे दोघेही मोठे होतात, आपल्या आपल्या कामाधंद्याला लागतात, आपला परिवार सांभाळतात, लग्न होतात, लेकरं बाळ होतात, सगळं काही सुरळीत चालतं. पण आताही जो धोंडीबा आहे तो गरीबच होता आणि जो आनंद होता त्याच्यापाशी चांगला पैसा वगैरे होता, म्हणजे गावामधला तो थोडा चांगला माणूस होता. आता जो आनंद आहे त्याने काही जरी केलं तरी त्याला यश भेटायचं आणि जो धोंडीबा आहे त्यानं काही जरी केलं ना त्याला अपयश भेटायचं. आता हे दोघं जण चुलत भाऊ. आता खूप लोक म्हणायचे की काय रे धोंडिया, तुझा चुलत भाऊ बघ कसा आणि तू कसा. आणि आनंदलाही म्हणायचे की यार तू काही सांगू शकत नाही का तुझ्या चुलत भावाला, धोंडीबाला, तो कसा वागतोय, काय करतोय. तर
अशा प्रकारचा प्रकार होता. जो आनंद होता तो म्हणायचा का भाई मी त्याला सांगून सांगून थकलोय पण तो ऐकत नाहीये, तर मी काय करू त्याला सांगून, याच्यापेक्षा जास्त मी सांगू शकत नाही. आणि जो धोंडीबा होता तो आतल्या आत जळायचा की यार आपण कोणतंही काम केलं की आपलं घाट्यातच यायले, याचं कसं काम सक्सेस व्हायले, हा कसा पुढं चाललाय. तर तो ना याच्यावर जळायचा फार. बरेच दिवस झाले खूप प्रयत्न केले, काय झालं नाही. धोंडीबाचा तो सारख्याला सारखा राहिला. मग एक दिवस धोंडीबा थोडासा बाहेरगावी गेला. बाहेरगावी गेल्याच्या नंतर काही कामानिमित्ताने गेला तिकडे काम करण्यासाठी, आणि 8 ते 15 दिवस तो तिकडे राहणार होता. या 8-15 दिवसामध्ये धोंडीबाला एक माणूस भेटला जो की काळे जादू करतो आणि तंत्रमंत्र म्हणतात तशा प्रकारचा तो माणूस भेटला. नॉर्मल माणूस होता तो, त्याला वैद्य असं म्हणायचे, अशा प्रकारचा तो माणूस होता. त्याच्यासोबत धोंडीबाची चांगली ओळख झाली, मैत्री झाली, आणि मैत्री खूप पक्की झाली. तर गप्पा गप्पामध्ये धोंडीबा त्याला असं म्हणलं की यार असं असं यार, मी काही जरी केलं ना मला अपयश येते, आणि माझा एक चुलत भाऊ आहे, त्यांना काही केलं तरी त्याला यश येते, काय काय प्रॉब्लेम काय असेल बरं. तो म्हणला की भाऊ काही नाही, नशिबाचे खेळ असतात, पण आपण नशीब बदलू शकतो. जे दुसऱ्याचं यश आहे ना ते हिसकाटून आपण आपल्या जीवनामध्ये आणू शकतो. धोंडीबा म्हणला असं होऊ शकतंय. तो म्हणला हा असं होऊ शकतंय, न व्हायला काय जर आहे, त्याच्यासाठी पण थोडं काम करावं लागेल. हा म्हणला कसलं काम. आता तो जो माणूस होता दुसरा धोंडीबाला भेटलेला तो लोकांना जडीबुटी द्यायचा, त्यांना तंत्रमंत्र द्यायचा, त्यांचं म्हणजे जे असतं ना माणूस भिलं किंवा बाहेरची करणी वगैरे झाली तर ते तंत्रमंत्र ते करायचा, आणि हे धोंडीबाला माहिती होतं. आणि धोंडीबाला या गोष्टीवर जास्त काय फारसा विश्वासही नव्हता. तर धोंडीबा म्हणला की बाबा कसं काय. तो म्हणला की भाई तंत्रमंत्र आहे, त्यानं केलं की होऊन जातं, काही विधी येतात त्या केले की होतात. धोंडीबा त्याच्यावर धावला. त्याला म्हणला की अरे तू काय पागल बिगल आहे का रे, लोकांना जसा तू चिवत्या बनवतो तसा मलाही चिवत्या बनवतो का. असं काही नसतं बाई, तू डोक्याला ताण देऊ नको उगा. कसं आहे ना, सगळा नशिबाचा खेळ आहे आणि नशिबाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. तो म्हणला धोंड्या मी तुझ्यापासून रुपया घेणार नाही. बघ लोक येतात माझ्यापाशी, त्यांच्या काय ज्या अडचणी येतात त्या सांगतात आणि निघून जातात, मी त्यांच्या अडचणी दूर करतो. आता तू माझ्यासोबत गेले 15 दिवस राहिलास, त्या 15 दिवसामध्ये समजा तू माझ्यापाशी 4 ते 5 वेळेस अशा जागेवर राहिलास की तिथं मला लोक येऊन भेटतात, आणि तू मला एक दोनदा विचारलं सुद्धा, तर तुला काय वाटतंय रे की लोक मला का पैसा देतात. धोंड्या गप्प उभा, त्याला काय कळत नव्हतं. तो म्हणतो की बघ जेव्हा लोकांना फरक पडला त्या कारणामुळेच त्यांनी मला पैसा दिला, आणि माझं घर याच्यावर चालतंय. असं नाही की लोकांना फरक पडत नाही म्हणून, लोकांना फरक पडतो, आणि मला माझ्या सिद्धीवर सुद्धा विश्वास आहे. आणि हे काय मी असंच भकल्या पुस्तकातून वाचून सांगत नाही बरं का धोंड्या. माझा एक गुरु आहे, आणि तुझे जे हे काम आहे ना हे काम सुद्धा त्या गुरुपाशी जाऊनच करायचं आहे आपल्याला. सांग तुला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे ना, तुला त्याला हिसकवायचं ना, त्याला खाली पाडायचं आहे ना तुला, मग तू हे काम कर. नसेल करायचं तर मला काय घेण्यात येणार नाही. मी काय तुझ्यापासून रुपया मागत नाही, आणि जे माझे गुरु आहेत ते सुद्धा तर पैसे घेतच नाही, तू दिले तरी घेत नाहीत ते. आणि जे लागणारा खर्च आहे ना ते सगळं काय मी तुला मदत करू लागेल, तू रुपया लावू नको. पण जर फरक पडला, तुला जर कामामध्ये यश भेटायला लागला, तो जर खाली पडायला लागला, त्याच्यासोबत जर काही झालं, तो जर आनंदी झाला, तर भाई त्याच्या बदल्यात तुला काहीतरी मला द्यावं लागेल. धोंड्या म्हणला ठीक आहे ना, काय विषय, तू पहिले काम तर कर चाल. आता कसं असतं ना, काही माणसाच्या अडचणी अशा असतात की त्या अडचणी जर जास्त वाटत असतील तर त्या माणसाला कोणा जर रस्ता दाखवला की इकडे गेल्याच्या नंतर असं होतं, तिकडे गेल्याच्या नंतर असं होतं, तर त्या माणसाला रस्ता दिसत नाही. त्याला वाटतं की जावं आणि ही अडचण पहिले दूर करावी, अशा प्रकारचं त्याला वाटतं. तर धोंडीबाला पण असंच वाटत होतं की यार आपण पण असंच काहीतरी करायला पाहिजे होतं, आणि करायला पाहिजे. मग त्यानं हो म्हणून टाकलं. तर यांनी एक दिवस ठरवला, अमावस्याची रात्र. तो जो धोंडीबाचा मित्र आहे तो म्हणला की बाई अमावस्याच्या रात्री तिथं जावं लागतं, नाही तर त्याशिवाय ते दर्शन देत नाहीत. तर धोंडीबा म्हणला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण अमावस्याच्या रात्री जाऊयात. मग अमावस्याची रात्र आली. अमावस्याच्या रात्री 11 वाजता हे दोघेही जण घराच्या बाहेर पडले. आता धोंडीबा ते काम करण्यासाठी शहरामध्येच राहिला, त्याचं काम झालेलं होतं, 15 दिवस झाले होते. तर मग तो माणूस आणि धोंडीबा चलत चलत गावाच्या बाहेर गेले. गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर एक असा रस्ता, जो रस्ता स्मशानभूमीमधून पलीकडे जात होता. धोंडीबा त्या माणसाला म्हणला की काय रे, मसानवाट्यात कशाला आणलीस तू. तो म्हणला भाई त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल ना तर मसानवाट्यातूनच जावं लागेल, तू चाल. हे बाबा येडबिडं लागलं का तुला, इतक्या रात्री मसानवाट्यात कोण जात असते, ते बी अमावस्याच्या रात्रीला.
अरे काय येळा झाला काय, तो भूतबीतं लागतील आपल्याला. तो म्हणला की अरे धोंड्या, तू तर म्हणला होता या गोष्टीवर तुला विश्वास नाही, तुला भूतापासून कधीपासून फाटायला लागली रे. धोंड्या थोडासा सावध झाला आणि म्हणला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, चाल तू 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 समोर चाल, मी तेव्हा पाठीमागं आलो. मग जो धोंडीबाचा मित्र आहे तो समोर निघाला आणि त्याच्या पाठीमागं धोंड्या निघला. आता हे स्मशानभूमीने चालले, तर जसे स्मशानभूमीने चालले तसं धोंड्याच्या शरीरामध्ये चळकाप सुटायला लागला. कारण की या अगोदर कधीही धोंडबा असा केला नाही ना. हा, त्याच्या डोक्यामध्ये विचार आले पण त्याने असं कधी काही केलं नाही. तर हे चाले स्मशानभूमीमधून. स्मशानभूमी पुन्हा त्यावेळेची कशी, असे डोंगरावर पुरायचे, जाळायचे, म्हणजे लफाड जागा असायची, आईचं नसायचं, तणकट असायचं, कचरा वगैरे असायचा. तेवढ्या काय पॉश स्मशानभूमी नव्हत्या, पण आजकाल गावांमध्ये थोडे पॉश स्मशानभूमी झालेल्या आहेत. त्या काळामध्ये तेवढ्या नव्हत्या. असंच डोंगर स्मशानभूमी असल्यासारख्या असायच्या. आता तिकडं आयसन, झुडपं, झाडं हे असल्यामुळं ना धोंडबा फार भिवू लागला. चालता चालता एखादा झुडूप अचानकच घुरघुर करायचं की हा पाठीमागं वळून बघायचा, कोणी दिसायचं नाही. थंडगार हवा सुटत होती, अंगाला लागत होती. आणि काय की धोंडबाला ना त्या स्मशानभूमीमधून चालताना ती हवा शरीराला लागलेली जाणवायची, जड हवा लागायची. त्याला असं वाटायचं की कोणीतरी खेटून चाललंय आपल्याला. आणि धोंडबाच्या मनामध्ये इतकी भीती निर्माण होऊ लागली की धोंडबाला असं वाटत होतं की यार हे स्मशानभूमीचा जो रस्ता आहे ना हा कधी संपतोय काय माहित. पण तो सांगू शकत नव्हता त्या समोरच्या माणसाला की मला भीती वाटते म्हणून. कारण की कसं असतं ना, माणसाला एक असं असते की भीती वाटते पण तो सांगू शकत नाही. अशा प्रकारे दोघेही जण स्मशानभूमी पार करतात आणि एका जंगलामध्ये जातात. जंगलामध्ये सुद्धा धोंडबाला तसंच वाटत होतं. किरकिऱ्यांचा आवाज, ते लांडगी बोंबलण्याचा आवाज, वाऱ्यांचा आवाज, झाडांच्या पानांचा आवाज धोंडबाला असं बेचैन करून सोडलं. मग अखेरकार ते दोघं जण एका झोपडीपाशी पोहोचले. आता त्या झोपडीच्या पूर्ण राऊंडला पीठ टाकलेलं होतं आणि ते पीठ लाल कलरचं होतं. धोंडबा खाली वागतो, ते पीठ हातामध्ये घेतो आणि ते लाल कलरचं पीठ अक्षरशः रात्री चमकू लागलं, लाल भडक. असं वाटत होतं की जी निऑन लाइटिंग असते ना लाल कलरची, ती लाइटिंग टाकलेली आहे काय की. धोंडबा खाली वाकून बघतो तर ते पीठ. तो माणूस म्हणतो की पीठ कशाला उचलायलास तू. धोंडबा म्हणतो असं कसं पीठ आहे लाल कलरचं. तो म्हणला की हे पांढऱ्या कलरचंच पीठ आहे पण रात्रीला लाल कलर याला येतो आणि तो चमकतो. धोंडबा म्हणला असं कसं काय. या टायमाला महाराज बसलेले असतात. या टायमाला भूत, पिशाच, जितके पण वाईट शक्ती आहेत त्या महाराजापाशी येऊ नयेत म्हणून हे सुरक्षा कवच आहे. आता धोंड्याला थोडंसं विचित्र वाटायला लागलं. धोंड्या म्हणायला लागला की हे काय यार, काय पण बोलायला लागला तू, असं कुठं असतंय का. तो म्हणला की तूच चल. मग धोंड्यासोबत म्हणजे धोंड्या त्याच्यासोबत त्या झोपडीमध्ये गेला. झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर एक लाल कपडा, असं आपण चादर वगैरे कसं डोक्यावर घेऊन आपण असं बसतो खाली, तशा प्रकारचं कोणीतरी लाल कपडा अंगावर घेऊन बसलं होतं आणि त्या लाल कपड्यामधून गुणगुणण्याचा आवाज येत होता बाहेर. काहीतरी मंत्र वाचल्याचा म्हणा किंवा काहीतरी विचित्र वगैरे असं वाचन केल्यासारखा आवाज बाहेर यायचा. धोंडबा आणि त्याचा तो मित्र आहे तो तिथे जातात, हात जोडतात आणि खाली टोंगळ्यावर बसतात. टोंगळ्यावर बसल्याच्या नंतर जो त्याचा मित्र आहे तो आपल्या बरोबर दोन्ही हात जोडलेली अशा आपल्या कपाळावर ठेवतो आणि तो धोंड्यालाही तसंच करायला लावतो. तब्बल 15 ते 20 सेकंद हे हात जोडून राहतात आणि नंतर यांना आवाज येतो की उठा, काय अडचण आहे, बोला, असा येतो. धोंडबा आणि तो आपले हात सोडतो आणि समोर बघतात. जेव्हा धोंडबा समोर बघतो ना त्यावेळेस धोंडब्याच्या अंगामध्ये ना अशा त्या मुंग्या येतात ना, काय म्हणतो आपण गूजबम्प, हिंदीमध्ये गूजबम्प, मराठीमध्ये अंगाला मुंगे येणं असं म्हणतात, तसं होतं. सर्र लगे असं. धोंडबा बघता बघता घामाझोकळी झाला. समोर बघितलं तर खतरनाक प्रकार. आता धोंडबाने जे समोर बघितलं होतं ते फार विचित्र होतं. जे समोर माणूस बसलेला होता त्याच्या अंगावरचं ते लाल चादर खाली पडलेलं होतं आणि तो माणूस अक्षरशः एखाद्या राक्षसासारखा दिसत होता. त्याच्या नाकामध्ये एवढी मोठी नथ होती आणि नथ अशी होती की तुम्ही रेड्याच्या नाकामध्ये नथ बघितली असेल, अशी घालतात बघा त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, सेम त्या प्रकारची नाकामध्ये नथ होती. आणि त्याचे जे कानं होते ते असे मोठे मोठे होते, असे छोटे नव्हते, असे मोठमोठाले होते, आपल्या नागिलीच्या पानासारखे. आणि त्या कानांवर काहीतरी आकृत्या काढलेल्या होत्या
त्याला डोक्याला केस नव्हती. असं वाटत होते की डोक्याच्या आतली जी खोपडी बाहेर काढून ठेवलेली आहे आणि मधाचा जो मेंदू आहे ना, तो असा साईसंगीत समोर वर दिसतोय. आणि त्याच्या तोंडामधून अशी एक असं विचित्र प्रकारची अशी लाळ गळू लागली, चिकटपणा असा पूर्ण चिकट, अशी चाचणी कशी असते ना तशा प्रकारची. थेंब 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 म्हणजे एक थेंब पडला की त्याचा असा दोरा दिसायचा. आणि त्याने आपले जे हात असतात ते असे उलटे करून मांड्यावर ठेवलेले असतात. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे शुभ्र असतात आणि तो बोलतोय पण त्याचं तोंड हलत नाहीये. धोंड्याला कळना की हे काय प्रकार आहे. हा म्हणला की माझ्या मित्राचं थोडंसं काम आहे, त्याच्या जीवनामध्ये असली अडचण आहे आणि त्याला हे काम करायचं आहे. जे धोंड्याच्या लाईफमध्ये होतं ना ते सगळं काही त्याचा मित्र त्या महाराजाला सांगतो. मग तो महाराज म्हणला की हे तर तूही करू शकत होता. आता हे त्याचा गुरु होता या धोंड्याचा मित्र म्हणला की नाही महाराज, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण त्यामधून बाहेर पडायचं मला माहिती नाही. आता तो म्हणला की बाहेर पडायचं काय, त्याला सोपं आहे ना. तो याला विलास सांगतो बाहेर कसं पडायचं आणि ते चालू कसं करायचं. मग या दोघे जण उठतात आणि त्या झोपडीच्या बाहेर येतात. जसे हे दोघं जण त्या झोपडीच्या बाहेर येतात आणि ती जी रेषा असते त्या लाल पिठाची ती ओलांडतात, तसं पाठीमागचं झोपडं गायब होतं आणि त्या जागेवर एक मोठी विहीर निर्माण होते. धोंडोबा एकदम कन्फ्यूज, अरे आपण आत्ताच तर एक पाऊल या पुढं आलो, मी मागं वगळून बघितलं पूर्ण विहीर. तो म्हणतो बाबा हेच तर गुरु आहेत आमचे, असंच कुणालाही भेटत नाहीत. ज्याच्या मनामध्ये त्यांची इज्जत आहे, ज्यांना भेटायचं ते त्यांनाच भेटतात. चाल, तू डोक्याला टेन्शन घेऊ नको, तू चाल. आता धोंडोबाला पक्का विश्वास पटला की हां याच्यामध्ये काहीतरी आहे, कारण की आता अशी काही गोष्ट त्यानं पाहिली होती जी गोष्ट त्याने स्वप्नामध्ये सुद्धा विचार केलेला नव्हता. अशी गोष्ट धोंडोबाने बघितली होती. त्या कारणामुळं धोंडोबा जो आहे तो आता पक्का विश्वास धरून बसला की आता आपल्या जीवनामध्ये काहीतरी होणार आहे. घरी येतात. घरी आल्याच्या नंतर धोंडोबा त्याला विचारतो की हो बाल्या, तुझ्या गुरुनं काय सांगितलं काय करायचंय म्हणून, ते कोणती विधी आहे काय आपण करूयात ना. तो म्हणला की बघ वेळ निघून गेलेली आहे, त्यामुळं पुढची अमावस्या येईपर्यंत तू थांब आणि पुढची अमावस्या आली की मला तू तुझ्या घरी बोलाव. तो तुझ्या घरी बोलावल्याच्या नंतर आपण तुझ्या घरी एक विधी करूयात. ती विधी पूर्ण झाली की नंतर ती पूर्ण पूजा होते आणि पूजा पूर्ण झाली की तब्बल 10 दिवसाच्या नंतर परत एक विधी आहे आणि ती विधी पूर्ण झाली की नंतर जो तुला ज्या माणसाला खाली पाडायचं आहे त्या माणसावर असर दिसणं चालू होतो. तब्बल 15 दिवसामध्ये त्या माणसाचा खेळ खल्लास आणि 15 दिवसामध्ये तुझा खेळ चालू. पण लक्षात ठेव मित्रा, विधी फार किचकट आहे, फार अवघड आहे आणि तू करतो की नाही करतो मला हे माहिती नाही. जास्त करून ही विधी करण्यासाठी ना लोकांना हिंमत पाहिजे आणि त्यांची मनस्थिती, त्यांचं मन त्यांना मारून टाकावं लागतं. जर लोकांना हे जमलं नाही तर ही विधी जमत नाही. आणि जर विधी तू करतो म्हणला आणि आपण जर सुरुवात केली तर आणि मधातून नाही म्हणला तर फार अवघड होतं. तुझ्या फॅमिलीमधला एकही माणूस जिवंत राहणार नाही. जे 15 दिवसाचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये एक एक करून प्रत्येक माणूस मरणार. जर तू ती विधी पूर्ण केली निसंकोचपणे तर तुला हा पूर्ण रिझल्ट भेटणार. आणि त्याची एक अट पण अशी आहे की ती विधी करण्याच्या अगोदर मला तुला सांगायला जमणार नाही की त्या विधीमध्ये असं असं होते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला एवढं सांगू शकतो की विधी फार अवघड आहे. मॅक्झिमम लोकांना हे करायला जमत नाही, आवडतही नाही. आणि जरी आवडण करायचंच असलं तर मग याला सॅक्रिफाईस करावं, बलिदान द्या. आता तो म्हणला की बलिदान जीव घ्यावा लागतो काय? तो म्हणला की नाही, जीव वगैरे कोणाचं घ्यायचं काय काम नाही, विधी फार विचित्र आहे. हा म्हणला की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण करूयात. मग धोंडोबाचं तिथलं काम झालं होतं तर धोंडोबा आपल्या गावाकडे निघून गेल्याच्या नंतर तो वाट बघू लागला त्या अमावस्येची. आता गावामध्ये सगळं काही नॉर्मल चालू होतं. त्या गावामध्ये या अगोदर कधीही जादूटोण्याचा काय असर नव्हता किंवा जादूटोण्याची काही अशी हे नव्हती, चर्चा नव्हती. पण धोंडोबाच्या डोक्यामध्ये ती एकच गोष्ट फिरत होती, बस आता 1 महिना, येणारी अमावस्याच्या नंतर 10 दिवस आणि नंतर खेळ चालू. धोंडोबाला माहिती नव्हतं की आता आपल्यासोबत काय होणार होतं. धोंडोबा त्याचे स्वप्न सजवू लागला.
की यार असं झाल्याच्या नंतर माझं असं होईल, माझं तसं होईल. आणि त्याने एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा पहिली विधी होईल त्याच्यानंतर डबल 10 दिवसाला विधी होईल, आणि 10 दिवसाच्या नंतरची जी विधी झाली त्याच्यानंतर 15 दिवसाला खेळ चालू होईल. म्हणजे 15 दिवसाच्या आत, आणि त्या 15 दिवसाच्या आत जेवढी संपत्ती, जेवढं शौर्य, जे काय आहे त्या समोरच्या माणसापती, ते सगळं काही तुला येऊन जाईल. अलग अलग रस्त्याने येऊन जाईल, तुला काहीच करायची गरज नाही. हे सगळं काही धोंडोबाच्या डोक्यामध्ये फिरत होतं. पण धोंडोबाच्या डोक्यामध्ये एक फिरत नव्हतं की जी ती विधी आहे ती विधी कोणती आहे. त्याला फक्त समोरचं दिसू लागलं, तिथपर्यंत जाण्याचा रस्ता दिसत नव्हता. मग अखेरकार आली ती अमावस्या. अमावस्या आल्याच्या नंतर धोंडोबा अगोदरच त्याला सांगितलं होतं की तू ये. तो माणूस आला, एक मोठं गठोडं सोबत घेऊन आला आणि या धोंडोबाच्या घरामध्ये गेला. पावनसार वगैरे खाल्ला. धोंडोबा म्हणला की काय करायचंय. तो माणूस म्हणला की बघ, तुझे जे लेकरं आहेत त्यांना एका रूममध्ये झोपव, त्यांच्यासोबत त्यांच्या आईला झोपव, आणि तू आणि मी त्या जागेवर झोपू, त्या जागेवर आपल्याला पूजा करायची. आता धोंडोबाच्या रूममध्ये 3 खोल्या होत्या. पहिली खोली सगळ्यात अगोदरची, जी बैठक रूम, सारवलेलं घर. त्याच्यानंतरची खोली छोटशी, जी की बैठक रूम सारखीच होती, पण त्याच्यात स्वयंपाक वगैरे चूल बिल पेटवायचे, वरून पूर्ण मोकळं होतं. आणि त्याच्या पाठीमागं अजून एक खोली होती, ज्या खोलीमध्ये माल, पसारा असं काय थोडंफार ते ठेवायचे. सगळं सारवलेलं, मोठमोठ्याला भिंत असल्या प्रकारचं त्या धोंडोबाचं घर होतं. तर धोंडोबा आणि त्याचा मित्र लगेच शेवटच्या खोलीमध्ये जाऊन बसले, आणि अलीकडं त्याची बायको आणि त्याचे 2 लेकरं झोपलेले होते. तर रात्रीच्या 12:30 वाजता यांना ती विधी चालू करायची होती. आता तो जो माणूस आहे त्यानं आपल्या पोटलीमध्ये एक मोठं पुस्तक आणलेलं होतं, त्याच्यासोबत 10-15 लिंब आणलेले होते, कुंकू आणलेलं होतं, हळद आणलेली होती, 3 बाहुल्या आणलेल्या होत्या, आणि त्या बाहुल्याच्या व्यतिरिक्त एक मोठा बाहुला आणला होता. आणि ते आणल्याच्या नंतर याच्याजवळ एक कवटी होती, आणि ती कवटी थोडी विचित्र होती. म्हणजे माणसाची कवटी नव्हती, एका बकऱ्याची कवटी होती. त्याला मोठमोठाले शिंग वगैरे होते, अशा प्रकारची ती कवटी होती. आणि बाकी काहीच एक सामान असतं ना, ते सामान असतं. मग त्या रूममध्ये 12 वाजता म्हणजे 11:30 वाजता ते सामान वगैरे सजवायला सुरुवात करतात. पहिले तो माणूस काय करतो, त्या 3 बाहुल्या छोट्या छोट्या काढतो, आणि त्या 3 बाहुल्या काढल्याच्या नंतर धोंडोबाला विचारतो की तुझ्या बायकोचं नाव काय. धोंडोबा त्याला बायकोचं नाव सांगतो. त्याला म्हणतो की तुझ्या दोन्ही लेकराचं नाव काय. धोंडोबा त्याला दोन्ही लेकराचं नाव सांगतो, आणि ते नाव घेऊन तो माणूस त्या बाहुल्यांवर जादू करतो, आणि त्या 3 बाहुल्या एकीकडे ठेवतो, म्हणजे एका बाजूला तो ठेवून देतो. आता धोंडोबा म्हणला की आता तू काही जरी केलं तरी तुझी बायको उठणार नाही, तुझे मुलं उठणार नाहीत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुला विधीमध्ये नाही असं म्हणता येणार नाही, आणि तुला शांत एका जागेवर बसून राहावं लागेल. तू जोपर्यंत एका जागेवर बसून राहशील तोपर्यंत विधी पूर्ण होईल. आणि जर तू उठला आणि तू जर काही अडचण आणण्याचा प्रयत्न केला तर तुझा पूर्ण परिवार मरेल. मंजूर आहे. धोंडोबा म्हणला हा मंजूर आहे मला, चला काही होऊ द्या, मी जागेवरून उठतच नाही. मग पूजा वगैरे मांडतात, त्या 3 बाहुल्या बाजूला करतात, आणि त्याचे मोठा भावला असतो तो सेंटरला मारतात, एक चक्रव्यूह बनवतात त्या सेंटरला. आणि तो जो मोठा भावला आहे त्या मोठ्या भावल्यामध्ये अशी जादू करतात की त्या भावल्याला ते नाव सांगतो धोंडोबा, ज्याचं आपल्याला करायचं आहे आनंदचं, त्याचं करायचं आहे, त्याला त्या भावल्याला नाव सांगतो, आणि त्याच्यावर तो टोना करतात, आणि ते एकदम सरकारला ठेवतात. यांची विधी चालू होते. अर्धा घंटा ते सगळं काय मांडायला लागतं, अर्धा पाऊण तास, आणि 15 मिनिटामध्ये यांची विधी कम्प्लिटली चालू होते. कम्प्लिटली 12:30 वाजता हे चालू करतात. चालू झाल्याच्या नंतर कम्प्लीट अर्धा तास तो मंत्र वाचन करतो. मंत्र वाचन झाल्याच्या नंतर जी त्यांची रूम आहे ती ॲटोमॅटिक एक रूमची फाळी अशी लागते. पहिले दरवाजा उघडा होता, एक फाळी लागते, आणि जे समोर ठेवलेला दिवा आहे तो दिवा विझतो. आता खाली जे कुंकू टाकलेलं असतं त्या कुंकुवामधून पांढऱ्या कलरचा प्रकाश बाहेर पडतो, जसं चंद्राचा प्रकाश कसा असतो तशा प्रकारचा. आणि पूर्ण रूममध्ये चंद्राचा प्रकाश कसा पडतो ना तशा प्रकारचा पूर्ण प्रकाश पडलेला असतो. दिवा एकही लावलेला नसतो, पूर्ण प्रकाशच असतो. आता हे पाहिल्याच्या नंतर जो धोंडोबा आहे तो पूर्णपणे कन्फ्यूज झाला. म्हणजे यार काय माया आहे ही, खरं आहे. त्याला बरं वाटायला लागलं. मग तो जो माणूस आहे तो माणूस पुन्हा एकदा धोंडोबाला म्हटला, धोंडोबा आता जे होणार आहे ना ही लास्ट स्टेप आहे, आणि या स्टेपमध्ये तू जर बसला तर ठीक, तू जर नाही बसला तर बघ तुझा पूर्ण परिवार जाईल. हा म्हणला की हां काय व्हायचं ते होऊ दे, मी बसतो. मग तो माणूस एक छोटासा चाकू, जो कटर असतं आपलं छोटंसं, त्या प्रकारचा एक छोटासा चाकू बाहेर काढतो आणि समोर ठेवतो.
आणि ज्या 3 बाहुल्या ठेवलेल्या असतात त्याच्यामधली एक बाहुली उचलतो आणि ती एक बाहुली उचलून त्यामधल्या एका बाहुलीला तो चाटतो आणि चाटल्याच्या नंतर त्याच्यावर मंत्र वाचतो. मंत्र वाचल्याच्या नंतर जी एक फाळी लावलेली होती ना ती फाळी उघडते आणि त्या फाळीच्या समोर म्हणजे त्या दरवाजाची एक फाळी, 2 फाळ्या असतात तुम्हाला माहिती असेल, त्यातली ती एक फाळी उघडते आणि त्या दरवाजाच्या समोर धोंडपाची बायको उभी असते. आता धोंडपा कन्फ्यूज, आता याने त्याला इशारा केला की बस शांत बस, असं इशारा केला, याला उठू दिलं नाही. धोंडपा एकदम शांत. त्या धोंडपाची बायको घरात येते आणि या दोघांच्या मधोमध येऊन उभी राहते अशी सेंटरला. धोंडपा त्याच्या बायकोकडे बघतोय, तो कन्फ्यूज की बायको माझी काय बोलत नाही म्हणून. मग तो पुन्हा मंत्र वाचतो आणि जी दरवाजाची फाळी आहे ती लागते, म्हणजे दरवाजा बंद होतो. बंद झाल्याच्या नंतर त्या घरामध्ये फक्त आणि फक्त चंद्राचा प्रकाश जसा पडतोय ना तसा प्रकाश असतो. धोंडपाचा जो मित्र आहे तो मंत्र वाचायला चालू करतो. धोंडपाची जी बायको आहे ती आपली डोक्याचे जे केस घातलेले असतात ती वेणी सोडते, केस पूर्णपणे मोकळे सोडते. दुसऱ्या वेळेस तिच्या कपाळावरचं जे कुंकू आहे ते आपल्या स्वतः हाताने पुसून टाकते. हातामधल्या सगळ्या बांगड्या काढते आणि खाली टाकते. पायातलं चैन काढते, बाजूला टाकते. गळ्यातलं मंगळसूत्र काढते, बाजूला टाकते. हातामध्ये दणकडे काढते, बाजूला टाकते. आणि हळूहळू शरीरावरचा तो प्रत्येक कपडा काढते जो कपडा तिनं घातलेला असतो. आता धोंडोबाची बायको पूर्णपणे विवस्त्र होते आणि ती खाली आपल्या गुडघ्यावर बसल्यासारखी बसते आणि आपलं जे डोकं आहे ते त्या दोघांच्या समोर ठेवते. पाठीमागचं पूर्ण असं वर राहतं आणि हे पूर्ण असं खाली राहतं. आणि हळूवार ते जे चाकू आहे त्या चाकूला पकडते आणि ती जवळ घेते. जिथं आपलं कुंकू असतं ना भरलेलं, मांग आताच्या लेडीज भरतात, तिथून ती चाकू अशी चलवते. त्याच्या मधातून रक्ताची धार येते आणि बरोबर जे मधात चक्र मांडलेलं असतं, जे बाहुला ठेवलेला असतो त्याच्या पायथ्याशी येऊन ते रक्त पडतं. आता धोंडपा पाहू लागला, धोंडपाला घाम सुटला की हे काय होतं आणि त्याला एकीकडे रागही येऊ लागला की माझ्या बायकोने कपडे काढते परपुरुषासमोर आणि अशी कृती करते. पण त्यानं सांगितलं होतं की काही जरी झालं तरी उठू नको. धोंडपाच्या डोळ्यावर त्या पैशाची पट्टी चढलेली होती, त्याला तेवढं काही दिसत नव्हतं. थोडा विचार येत होता, पण या विचारावर हा विचार हावी होत होता. मग थोडं रक्त तिथं पडलेलं असतं. परत उठती आणि उठल्याच्या नंतर आपले दोन्ही पाय त्या बाहुल्याच्या इकून आणि इकून ठेवते आणि जो चाकू आहे तो बरोबर बिंबीच्या खाली आणि त्याच्या वर जी रिकामी जागा असते तिथं चालवते. तिथं इतकं कापते की तिथून रक्त बाहेर यावं. मग तिथून रक्त बाहेर येतं आणि वगळत बरोबर तिथून त्या समोर पडतं. इथलं रक्त आणि तिथलं रक्त तिथे एका जागेवर मिश्रण होतं आणि उठते, परत कपडे घालते आणि जागेवर जाऊन झोपी जाते. झोपी गेल्याच्या नंतर ते जे रक्त आहे तिथं पडलेलं ते आपोआप वाढतं. म्हणजे त्याची जे इतकं पडलेलं होतं ते रक्त, म्हणजे असं इतकं पडलेलं असेल तिथं रक्त, हे आणि हे, तर ते रक्त वाढतं. वाढल्याच्या नंतर तो जो बाहुला आहे तो पूर्णपणे त्या रक्ताला स्वतःच्या अंगामध्ये शोषून घेतो आणि परत तो जो प्रकाश आहे तो पूर्णपणे बंद होतो. जो दिवा विझलेला होता तो दिवा लागतो. आता तो जो माणूस आहे तो धोंडपाला म्हणतो की धोंडबा आता ही विधी पूर्ण झाली. धोंडबा म्हणतो की हे काय होतं भाऊ, माझ्या बायकोला तू असं काय केलंय? तो म्हणलं की तुझ्या बायकोचं काहीच केलेलं नाही. या विधीमध्ये एका स्त्रीचं रक्त लागत होतं, त्या जागेवरचं आणि या जागेवरचं, म्हणजे डोक्यावरचं आणि खालचं. त्या कारणामुळं तुझ्या बायकोचा वापर केलेला आहे, दुसरं काहीही नाही. आता हे जे बाहुलं आहे पूर्ण लाल कलरचं झालेलं आहे. याला याच रूममध्ये ठेवायचं, या रूमला दरवाजा लावायचा आणि कोंडा लावून घ्यायचा. तब्बल 10 दिवस उघडायचं नाही आणि 10 दिवसाच्या नंतर परत एक विधी आहे, ती विधी करायची आणि ती विधी केल्याच्या नंतर मग तो कार्यकाल चालू होईल. पण या विधीपेक्षा ती विधी कितीतरी पटीनं भयानक आहे आणि खतरनाक आहे. आता जेवढी हालत तुझ्या बायकोची झालेली आहे त्यापेक्षा कितीतरी खराब हालत दुसऱ्या विधीमध्ये होणार आहे. तर लक्षात ठेव, विधीत अडथळा बनू नको आणि हे घर कुणालाही उघडू देऊ नको कंप्लीट 10 दिवस, असं म्हणतो. आणि ते दोघेही जण त्या रूमच्या बाहेर येतात, त्या रूमला दरवाजा लावतात आणि ते दोघेही जण त्या मधातल्या खोलीमध्ये झोपी जातात. सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर धोंडबाच्या बायकोच्या डोक्यावरचं रक्त, खालचं रक्त, ते थोडंसं तिला त्रास व्हायला लागतो. धोंडबा काय नाही म्हणून ते जरासं
सलटवून घेऊन जातो. तर मंडळी, हा होता या कथेचा पहिला भाग. याचा दुसरा भाग लगेच उद्याच येऊन जाईल, त्याचं टेन्शन घ्यायचं काम नाही. तर कथा आवडली असेल कडेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी भीतीदायक खतरनाक कथा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की माझ्यापाशी स्टोरी आहे. मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देईल, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.